श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 2 ऑक्टोबरला आहे सर्व पितृ अमावस्या. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पितृ अमावस्या म्हणतात. या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यूची तारीख माहीत नाही. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करण्यात येते. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. तसेच मुलांचं आजारपण देखील असतं किंवा मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलांना देखील इडापिडा, नजरबाधा झालेली असते. त्यांच्या मागे देखील संकटे असतात. घराची प्रगती होत नाही. घरामध्ये आर्थिक टंचाई असते. घरामध्ये पैसा आला तर तो पैसा स्थिर राहत नाही. कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊनही आपल्याला त्याचे फळ पाहिजे तसे मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण आपल्या घरातील जाळी जळमट देखील काढायची आहे. आता या अमावस्येच्या दिवशी आपण जेव्हा फरची पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं सैंधव मीठ टाकायचं आहे. तसेच गोमूत्र देखील टाकावं, हळद देखील आपण टाकायची आहे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही दूर होत असते. तसेच पिवळी मोहरी देखील आपण या पाण्यामध्ये टाकायची. आता ही पिवळी मोहरी जिथे पण पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज मिळून जाईल. तर या वस्तू टाकल्यानंतर याच पाण्याने आपल्याला फरची पुसायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होत असते. अगदी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा अशा पाण्याने फरची पुसत जा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होईल व आपल्या घराची प्रगती होईल. आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो. प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते. मग आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते. त्यामुळे आपण हा उपाय करायचा आहे. तसेच आपण देखील आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असतो किंवा बाहेरून देखील आपण आपल्या घरामध्ये भरपूर वस्तू आणत असतो. त्यानंतर आपण या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही वाहने आहेत, मग 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, तर प्रत्येकाचा आपल्याला उतारा करायचा आहे. आता भरपूर महिला व पुरुष या सेवा करत आहे. पण जर आपण अमावस्येला गाडीचा जर उतारा केला तर गाडीचा कधीही अपघात होत नाही. मग अगदी आपले पती बाहेर जातात किंवा मुलगा देखील बाहेर जात असतो, आपल्या मनाला देखील एक धास्ती लागत असते. तर त्यासाठी आपण एक नारळ घ्यायचा आहे. आता नारळ घेतल्यानंतर नारळामध्ये पाणी असावं, असाच पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे. नारळ थोडा सोलून घ्यायचा आहे. त्याला शेंडी देखील आपण ठेवायची आहे. आता आपण आपली जी काही गाडी आहे, मग 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तिच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे, तिला ओवाळायचं आहे. तसेच तुम्ही गाडीवरती गुलाल देखील टाकायचा आहे आणि हा नारळ आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत आपण 7 वेळा त्या गाडीवरून उतरून टाकायचा आहे. नंतर हा नारळ फोडायचा आहे. यामुळे आपल्या वाहनाला कोणतीही नजरबाधा लागत नाही. तसेच कधीही आपला अपघात होत नाही. अगदी प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करत चला. आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देखील एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईलच, पण त्याचसोबत आपल्याला लक्ष्मी प्राप्ती देखील होईल. घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल. आपल्याला मेहनतीचे फळ मिळेल. तर या उपायासाठी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता पिवळी मोहरी घेतल्यानंतर आपण देवापुढे बसायचं आहे. आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता. शक्यतो जर शक्य असेल तर तुम्ही कणकेचाच दिवा घ्यावा, कारण की कणकेचा दिवा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो. हा कणकेचा दिवा जेव्हा आपण कणिक मळत असतो त्यामध्ये मीठ टाकायचे नाही, तर त्यामध्ये फक्त आपल्याला हळद टाकायची आहे आणि असा कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. आणि जर तो बनवणे शक्य नसेल तर मातीची पंती देखील घेऊ शकता. आता हा दिवा घेतल्यानंतर यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाचं तेल,
मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल। या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे। लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। तसेच एक हिरवी वेलची देखील या दिव्यामध्ये टाकायची आहे। दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला फूल देखील व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे। आता आपण देवापुढे, माता लक्ष्मी पुढे आसन घेऊन बसायचं आहे। आपल्याला एका वाटीमध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे। आता ही पिवळी मोहरी घेतल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे। तुमच्या घरामध्ये जे काही अडचणी अडथळे आहे, जे काही आहे ते माता लक्ष्मीला सांगायचे आहे। म्हणजे आर्थिक टंचाई असेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचं आहे। त्यानंतर ती वाटी आपण माता लक्ष्मी पुढेच ठेवायची आहे। आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे, कारण की आपण नुसते उपाय केले आणि जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही। त्यामुळे आपल्याला सेवा करणे देखील अत्यंत गरजेचं आहे। तर आपल्याला माता लक्ष्मीचे महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणायचं आहे। तसेच श्री सुक्तम देखील आपण 1 वेळा म्हणायचं आहे। 16 वेळा म्हणणे शक्य असेल तर 16 वेळा देखील तुम्ही म्हणू शकता। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं तरी पण चालेल, पण आपल्याला या मंत्राचा जप करणे अत्यंत गरजेचं आहे। माता लक्ष्मीची आपल्याला सेवा ही करायचीच आहे। आता यानंतर ही जी काही पिवळी मोहरी आहे ती आपल्याला माता लक्ष्मी पुढे थोडा वेळ तशीच राहून द्यायची आहे। हा उपाय आपल्याला अगदी संध्याकाळी करायचा आहे। आता त्यानंतर आपण ही पिवळी मोहरी थोड्या वेळाने उचलायची आहे। अगदी अर्ध्या तासाने उचलली तरी पण चालेल। आपल्या घरामध्ये ही पिवळी मोहरी आपल्याला टाकायची आहे। मग अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, चारही कोपऱ्यामध्ये आपल्याला ही पिवळी मोहरी टाकायची आहे। फक्त बाथरूम आणि टॉयलेट जवळ आपल्याला ही पिवळी मोहरी टाकायची नाही। ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता साचलेली असते तर ती दूर करत असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार करत असते। तसेच माता लक्ष्मीला देखील पिवळी मोहरी ही अत्यंत प्रिय आहे। आता यानंतर ही मोहरी आपल्याला झाडून काढायची नाही किंवा रात्री घर झाडलं तरी पण ही पिवळी मोहरी आपल्याला तिथून झाडायची नाही। ती पिवळी मोहरी आपल्याला तशीच राहून द्यायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी सकाळीच आपण ही पिवळी मोहरी घरामधून काढायची आहे आणि ही पिवळी मोहरी आपण आपल्या घराच्या बाहेर टाकायची आहे। मग तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता, वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल। मग हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल। ताई, दादा, आजी, आजोबा, अगदी घरातील तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। त्यानंतर आता दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा मुलांना कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर त्या मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, नारळ सोलून घ्यायचा आहे। आता नारळावरती आपल्याला कुंकवाने त्रिशूळ काढायचं आहे। जे महादेवांचं त्रिशूळ आहे तशाच पद्धतीने आपण त्रिशूळ या नारळावरती काढायचं आहे। नारळ पाण्याने भरलेला असावा। त्रिशूळ काढल्यानंतर आपण आपल्या मुलाला पाटावरती बसवायचं आहे। त्याला आपण पूर्वेकडे पश्चिमेकडे तोंड करून बसवावं, फक्त दक्षिण दिशेला तोंड करून बसवायचं नाही। त्यानंतर हा नारळ आपल्या मुलावरून 5 वेळा उतरून घ्यायचा आहे। जसे आपण मुलांची नजर काढत असतो तशाच पद्धतीने आपण उतरून घ्यावा। घरामधील अगदी मोठ्या व्यक्तीवरून देखील आपण हा नारळ उतरून घेऊ शकता। आता उतरवल्यानंतर हा नारळ आपण आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे। आपण जेव्हा उतारा करत असतो तेव्हा कुणासोबतही बोलायचं नाही। अगदी नारळ टाकायला जातो आणि टाकून येतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही। आता हा नारळ आपल्याला एखाद्या सुनसान जागी टाकायचा आहे किंवा तो नारळ तुम्ही फोडू देखील शकता। फक्त या नारळामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण की नारळ हा आपल्या मुलाला किंवा पतीला जी काही त्यांच्या मागे संकटे लागलेली आहे ती संकटे पूर्ण स्वतःमध्ये शोषून घेत असतो। त्यामुळे अशा नारळाचा उतारा देखील तुम्ही या अमावस्येला करू शकता। अगदी आईने किंवा आजीने जरी हा उतारा केला तरी पण चालेल। मुलगा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकासाठी तुम्ही हा उतारा करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।